मित्रांनो नमस्कार. कदम ॲग्रो फार्म सातारामध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण नेहमीप्रमाणे शनिवारी आटपाडी या ठिकाणी बाजारात आलो आहोत. तर बाजाराची पूर्ण डिटेल व्हिडिओ आपण तयार करणार आहेत की इथं शाळेच्या काय किमती असेल, गाभण जनावर असो किंवा पाठी बोकड आहे, तर आपण डिटेल करणार आहे. तर जे आपले बाजारातील नेहमीचे व्यापारी आहेत त्यांचे सुद्धा आपण टाकतोय नंबर आणि बाकीचे पण आपण तुम्हाला देणार आहे. तर मित्रांनो कॉल करा, त्यांना व्हॉट्सअप करा, माहिती विचारा आणि खरेदी करा. बाजार बराच मोठा आहे, आपण सुरुवात करूया. तर या साईडला बघूया गर्दी वगैरे भरपूर आहे. नमस्कार. नमस्ते. नाव सांगा तुमचं. सुदाम बंडगर. बंडगर साहेब, गाव कुठलं तुमचं? पोलूस. होय. आता तुम्ही दर बाजारातून भेटताय, आम्हाला भरपूर माल घेऊन असताय. हो, माल काय दरात आज माल आणला विक्रीला? 10,000 द्या, 12,000 द्या. तिला 2 बोकडा 12,000 किंमत आहे. हिला 2 बोकडा आहेत. हा, 2 बोकडा शिळी 12,000. ही 2 बोकडं दोन्ही बोकडा 12,000. 12,000 रुपये. आणि पडायला ती आला झाले 7,000 रुपये. 7,000. जेवढी बारकी शिवाय तेवढी हा, आता ही मोठी आहे शिळी बघा, उस्मानाबाद मोठी शिळी आहे. हा, तिथं काय सांगताय? तिथे 12.5 पातूर आम्ही देणार. 12.5 भाव तर सांगताय. हा, आणि पडायला पलीकडली 3 आहे ती. हा, 15, 16, 15, 16. तुझ्याबरोबर 3 पिल्लं आहेत. 3 पिल्ले आहेत. बरं. आणि ती पडायच्या त्या 2-3 काय त्या बी पिल्लीवाल्या जाईल मोठी. आणि ती लास्ट मोठी दिसते त्या कोपऱ्यात. तिला पाड बोकडा आहे. होय. म्हणजे जशी शेळी जशी हो, 10, 12, 13. 10, 12, 13. ते समजा एखाद्याला फार्म चालू करायचा, लहान पाठी कुठं पाहिजे योग्य दरात शेळ्या भेटणार सर. काय ते ना तर मॅडम हो, करून देणार ना. पोलूस मध्ये गोठा आहे आपला. हा, गोठा किती आहे तुमचा? आता 40 वर आहे गोठा. होय. म्हणजे तुम्ही पाळता पण आणि राखा. हो, घरच्या पण आहे, त्या व्यापार पण करतो. ठीक आहे. तर नंबर सांगा. सांगतो 9623 029 099. 12 महिने शेळ्या भेटतात. 12 महिने तुमच्याकडे म्हणजे चालू आहे. पाळीव शेळ्या, गाभण्या, पिल्ल्याच्या. बाजार कुठलं करता अजून? 8 बाजार करतो आठवड्यात. होय. वडगाव, मिरज, पोलूस. वडगाव कधी असतो? सोमवारी. वडगाव आहे का मोठा? चांगला. अकलूजला मी गेलो, अकलूजला माल नव्हता एवढा. हा. त्याला ते दादा कुठं आहे तुमचं? या माल असतो, चांगला क्वालिटीचा माल असतो. आपण त्यांचा पण व्हिडिओ घेऊया. काय म्हणतात बघू. दादा नमस्कार. नमस्ते. नाव सांगा एकदा. विक्रम बंडगर, पोलूस. पोलीस हा, पोलूस. काय आणले आज? शेळ्या, बोकड, गाभण शेळ्या, सगळ्या शेळ्या. हिच्यावर काय? तिला 2 पाट आहेत. 2 पाट. हा, उस्मानाबाद शिळे. काय सांगता? तिथं 15,000 रुपये सांगतो. 2 पिल्ली शिळी. पिल्लांबरोबर 15,000 सांगता. 15,000 रुपये ऍडजस्ट करून देईल. थोडंफार ऍडजस्ट करून पण देणार. 12, 12.5 पातूर. अजून कुठं माल आणखी? ती गाभण शिळे आहे. बरं, पांढरी. हा, बोर क्रॉस आहे. 50% बोर मध्ये येते. हिच्यावर काय? तिचं 8.5 सांगतोय. 8.5 सांगताय. ही 2 बोकडं आहेत. ही 2 बोकडं का? त्या 2 बोकडांचा आम्ही 10,000 रुपये किंमत सांगतोय जोडीचे. सांगायला 10,000 सांगताय. ऍडजस्ट करून देतोय. आणि आता इथे किमती सांगताय का तुम्ही ऍडजस्ट करणार आहे? ऍडजस्ट करतोय. हो, काय मोबाईल नंबर सांगा. 96 23 71 90 51. ठीक आहे. हे आत्ता येईल बघा. हिला पाड बोकड आहे. ही कुठल्या आता येलेली आहे हा, का? आत्ता येईल पाड बोकड झालंय तिला. आता वेलेली पाडबोकड, ही 2 निसरी पाडबोकड आहे तिला. हिची 13,000 रुपये किंमत सांगतोय मी. 13,000 सांगताय. 13,000. येणारा योग्य दरात मिळेल. म्हणजे आता तुम्ही शेळ्या पाळताय बिना घरी? शेळ्या 20-25 शेळ्याच्या घरी आणि आमचा कायमचा व्यापार पण आहे. कायमची आठवड्याला 100-1 शेळी विकतो. विकतोय ना? चालतंय, धन्यवाद. तर मित्रांनो, जर कोण घेणार असेल तर दादांच्यावर संपर्क करा. खात्रीशीर व्यापार आहेत सुदाम साहेब आणि हे दोघं बंडगर सर, त्यांच्यावर नक्की संपर्क करा. तुम्हाला योग्य किमतीमध्ये देतील. चला, तर अजून आपण पुढे बघूया. कोण आपल्याला माहिती सांगायला इच्छुक असेल तर त्यांची आपण माहिती घेणार आहे. पुढे जाऊया. या काय पट्टीतल्या शेळ्या आहेत, काय आहेत या बायांची पण बघूया. शेळी जोरात आणली यांनी. दादा वेलीला आहे गाभण आहे का? काय किमतीची सांगता येईल? सांगते 17,000. गाव कुठं जायचं? किती वेताची आहे? तिसऱ्या वेताची आहे. पिल्लं 2 देते का? कसं काय? तिला 2 होय. आणि किंमत अंदाज काय कमी होणार का? अंदाजपर्यंत काय होईल? अंदाज मात्र 15 पातूर देईल. 15 पावतर द्यायचे. बाजारात काय मागणी होती? मागते 13, 13.5, 14. तुमचा नंबर सांगा. पहिला नंबर नाही. मोबाईल नंबर नाही. बरोबर, ठीक आहे. मग व्यापार करता का? करतो का? करतो का? ठीक आहे. धन्यवाद. आपण बघूया अजून. बाजारात बराच माल येतो. पिल्लाची व्हायच्या गाभण होईल. काय किमतीचं आहे? 16,000 रुपये सांगतो. गाव कुठलं तुझं? माझं गाव तासगाव. तासगाव होईल. गुंड एकच आहे का? किती दिवस टाइम बाकी होतो? 15 दिवस बाकी आहे. होय. आणि केवढा पावतर होईल? 14 पर्यंत द्यायचे. होय. काय कमी होईल का त्यात बी? बघूया की. होय. नाव सांगा तुमचं आहे. हर्षद लतीफ. मोबाईल नंबर आहे की. सांगा. 90 35 हां. 34
0303. ठीक आहे. तर मित्रांनो आपल्या बाजारामध्ये या बाजारात आल्याशिवाय बी किमती कळणार नाही त्या. प्राणी बघून किंमत असते. जेवढं प्राणी टाकाटाक असेल तेवढं तुम्ही वाढतं सांगतात लोक. आता या बायाची पण बघू, या बायाने पण चांगल्या खांबरात शेळ्या आणलेल्या. तर मित्रांनो उस्मानाबादीमध्ये बाया साईडला उस्मानाबादीमध्ये असा खतरनाक चांगला माल जर असेल, किंमत पण चांगली असणार. दादा गाभण आहे का? दोन्ही गाभण आहे का? त्याच्यावर 1 किलो आहे का? होय. काय किमतीचं आहे जनावर? तिचे सांगितले की 20,000 रुपये. तिचे 20,000 सांगतो. सांगा 20. हा, त्यात बी होणार कमी जास्त. कमी जास्त होतं. गाव कुठलं तुमचं? गाव भिकवडी. होय. मोबाईल नंबर काय आहे? 9370 हा. 46 51 58. कोणी संपर्क केला तर देणार नाही का? हा, देणार की. हे कसं होतं माहिती आहे का? वाढवून चढवून सांगण्यापेक्षा बाबा एक नाही. घरामध्ये 8 दिवस करून जाऊ. बरं कोण हिचं काय नाव पडेल तुझं? तिचं 18,000 रुपये सांगायचं. तिला बरोबर. हा. एक किलो ना? हा, एक. गोकुळ आहे का पाट आहे का? वाट आहे खायची. 18 सांगताय. आणि बाजारात काय मागणी आहे? बाजारात मागते ती 14ला 14.5ला. तुमच्या मनात किंमत आली तर तुम्ही देणार. देणार आहे. ठीक आहे. नंबर सांगितलं ना? हा, होय. आमचा आता मॅक्रो युट्यूब चॅनल आहे. चॅनल बघत जा, तुमचं पण व्हिडिओ दिसतो जातील. तर मित्रांनो अजून पुढे बघूया. जे शेळीचं इथे बघू शकता बाजार बराच मोठा आहे. बाजार पहिला बघा, एवढा मोठा बाजार आहे आपला. तर या बाजारामध्ये एवढे लोक आले म्हणजे काहीतरी शेळ्या विक्रीला असलेली संख्या असेल, त्याशिवाय काय एवढे लोक इथं येत नाहीत. तर क्वांटिटीला चांगला असतो. शेळ्यासाठी प्रसिद्ध बाजार आहे. हे पलीकडे दिसते ती व्यापारी आहेत आणि त्यांच्या बरोबर हा माल आहे इकडे. तर आपण बघू ज्या मोठ्या मोठ्या शेळ्या काय किमतीला चाललं. सकाळच्या पाय लोकांची पण गडबड असते, त्यातनं किमती विचाराव्या लागतात. तर मित्रांनो हे बघू शकता, अशी जर शेळी असेल आणि त्याच्याबरोबर बहुतेक 2 पिल्लं आहेत. आपण बघूया बाबा काय सांगतात. मोठ्या शेळ्या खरेदी केल्या तर ते परवडतं म्हणजे आपल्याला, आणि शेळीचं पण उत्पन्नाला शेळ्या चांगल्या असतात. जे बाबांचा यांचा व्यवहार चालू आहे, केवढ्याला मागते ते काय म्हणते ते बघू जवळ. बाबा केवढ्याला मागते द्या? मागते ते काय काय 10ला मागते ते काय 12ला मागते. तुम्ही काय सांगताय? मी सांगतो मग 16 15. 2 पिल्लं आहेत ही. ही 2 पिल्लं आहेत. या शेळीवर. हा, याच. आणि किती दिवस झाले हिला येऊन? हा, किती दिवस हे झालं की महिनाभर झालं. महिनाभर होईल. शेळीला मोठवाड आहे. नंबर आहे का पाठ? मोबाईल नंबर नाही ना? तर बाबांनी याची किंमत सांगितलेली आहे, योग्य किंमत आहे. तर बघू शकता अशा क्वालिटीच्या पण शेळ्या तुम्हाला आपल्या या मार्केटमध्ये मिळतील. पुढे आपण बघूया सिंगल बोकडा बिकडा कोणाकडे असली तर. बाबा गाव कुठलं तुमचं? बनपुरी होय. युट्यूबला असते माहिती आपली बाजाराची. दादा नमस्कार, नाव सांगा तुमचं. ही काय बोकडा आहे का? पाट आहे होय. शेळीवर काय किमती सांगताय? सांगितली 12 होय. या शेळीवर 12,000 रुपये सांगताय. सांगायला थोडं पण ऍडजस्ट करणार देताना कमी जास्त होतं का? कुठल्या गावचा तुम्ही? मोबाईल नंबर आहे का पण? आहे, सांगा. 91 75 50 84 ठीक आहे, धन्यवाद. तर मित्रांनो या क्वालिटीची जनावरं सुद्धा आपल्या बाजारात येतील. बोकडामध्ये जर कोणाला पाहिजे असेल तर ही बघा, ही बोकडांची लाईन लागलेली आहे इथं. 3-4 चांगली खंबराट आहे ती. मालक पण आहे विचारूया. दादा नमस्कार, गाव कुठलं? सुपली होय. बाजार कसा आहे? एक नंबर आहे. खरेदीला कसं काय म्हणजे लोक बाहेर आली तर चांगला आहे? एक नंबर. तुमचं गाव म्हणलं इथं? सुपली, पंढरपूर तालुका. या बोकडांची काय किंमत सांगतात? 18,000 रुपये. सगळं म्हणजे काय काय सांगा म्हणजे माणसं कन्फ्युज होतो. 18,000 रुपये. 18 होय. आणि काय ह्याच्यात बी कमी जास्त होतं का? होय. एक सरासरी जर किंमत म्हणली तर काय 12-13 पावतर होईल का? 15 पावतर होईल. मोबाईल नंबर सांगा. मोबाईल नंबर सांगा. नाही पाठ ही पण तुमची आहे का? ही काय किमतीची आहे जनावर? 9,000 रुपये ना. सगळे बोकड जमतात. म्हणजे बोकडामध्ये बोकड पाटर सगळ्या. अंदाजे वजन काय असतं यांची? 15-16-17 किलो. 15-16-17 किलो का? बरोबर. आपण दादांचा नंबर घेऊया. दादा तुमचं एकदा नाव सांगा आणि नंबर सांगा. ओंकार शंकर ड्रायव्हर नंबर 70 28 92 20 05. ठीक आहे. आमचं कदम ॲग्रो युट्यूब चॅनल आहे. आम्ही महाराष्ट्रातलं सगळं मोठा बाजार टाकतो, सर्च करा. तर मित्रांनो आपण पुढे बघूया. चांगल्या क्वालिटीचा जिथं जिथं माल असेल तिथं दाखवूया. या बोंड्या शेळ्या वगैरे आहे तिथं. तर बाय काय म्हणतो? होय बघतो ना. का आज गेले की नाही खरेदी? काय काय नाही, बाजार टाईट आहे. आज आहे का? ती गर्दी नाही एवढी काय बाजार लई माल कुठे होत नाही ना? कालच्या जत्रा बित्रामुळे माणसं आले आपलं ऑर्डर. ठीक आहे बघू आपण जेवढं. आता आम्हाला बी घ्यावंच लागते व्हिडिओ. कुठल्या गावचं आहे? इस्लामपूर. तर मित्रांनो बघू शकता या साईडला
बाजारात टाईट आहे म्हणतात या साईडला. बघू अजून काय जेवढा माल जास्त आला तर किंमत कमी असते. सोपं गाणीला लक्षात घ्या जवळ एवढं मागतं बोकडांचं चालू आहे यावर बोकडा आहे वाटतं बाबाची व्यवहार चालू आहे दादा. बाबा काय म्हणते ते ऐका आता. बाबा सगळे बोकड होय होय काय किमतीला मागते ती काय 7 मागते ती. होय तुम्ही काय म्हणताय 10 ना का तर दादा 10,000च्या किमतीने सांगते ती थोडक्यात मागताना बाया कमी जास्त मागायचा व्यवहार चालू आहे म्हटलं तरी लोक घेणार आहे. तर मित्रांनो आपण पुढे बघूया. बाजारात आज जरा माल कमी असल्यामुळे लोकांची म्हणजे किमती जरा टाईटच आहेत. या दादाचं पण व्यवहार चालू आहे वडावडी चालू आहे. तर मित्रांनो कसं होतंय शेळी बाजार म्हटलं की अशा गोष्टी असते चालत असते त्या ही पण बघू शकता या शेळ्या आहेत मोठ्या मोठ्या शेळ्या मार्केटमध्ये येतात. तर आपण विचारू याची काय किंमत पडते काय. मेंढर पण आणले त्यांनी पलीकडे आज मेंढर बाजार हा इथं नाही. दादा नमस्कार आहे. नमस्कार म्हणलं कुठलं गाव आगळगाव होय काय किमतीत आहे जनावर 15,000. हिच्यावर 2 पिल्ला आहे का 6 पिल्ले पाठवोकडा पाठबोकड आहे 15,000 सांगताय. किती दिवसाची आहे ती 15 दिवसाची आधी 15 दिवसाची. गाव कर्नाटकचं आहे का आगळगाव कवठेमहांकाळ. होय कवठे मागायचं सांगा 7821 हा 02 7834. व्यापार करताय का व्यापार करतो. होय आणि मेंढराचं काय सांगताय माडगाव आहे का माडगाव आहे. त्याचं काय पडतं 26,000. 26 होईल. तर मित्रांनो 26ला सांगितलं यांनी. तर दादासने कॉन्टॅक्ट करा जर कोणाला खरेदी वगैरे करायची असेल तर नक्की संपर्क करा. तर या साईडून बघा बाजार इकडून पण दाखवतो मोठा बाजार आहे. आज आणखी कडक बाजार आहे. तर मित्रांनो जर आला तर या मार्केटमध्ये सकाळी 6 वाजल्यापासून 10 वाजेपर्यंत 9 वाजेपर्यंत चांगला माल असतो. तिथून पुढं कमी होत जाते.